खेत गडचांदूर शहर विकास आघाडीच्या भाजप बंडखोर उमेदवाराने पटकावले। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील नगराध्यक्षपद भाजप आमदार देवराळ भोंगळे यांना धक्का। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या अपक्ष उमेदवार निलेश ताजने यांनी सुमारे 2000 मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे। या विजयानंतर प्रतिक्रिया देताना ताजने यांनी हा विजय गडचांदूरच्या स्वाभिमानाचा असल्याचे ठामपणे सांगितले। ते म्हणाले की गडचांदूरच्या जनतेने कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वाभिमान जपत मतदान केले। काही नेत्यांचा वाढलेला अहंकार जनतेने मोडीत काढत मला भरभरून आशीर्वाद दिला, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार देवराळ भोंगळे यांच्यावर निशाणा साधला। ताजने यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी शहरात जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी आनंद व्यक्त केला। हा विजय जनतेच्या ताकदीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली। नवीन नगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकासासाठी सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचा शब्द निलेश ताजने यांनी यावेळी दिला। चांदूरच्या स्वाभिमानाचा विजय आहे। या ज्या राजुरा विधानसभाचा जो अहंकारी नेता आहे त्याने जो अहंकार दाखवला, तर हा अहंकार मोडून काढत गडचांदूरच्या स्वाभिमानी जनतेने सगळ्यांनी आशीर्वाद देत त्यांच्या आशीर्वादाने हा विजय मिळाला आहे। काय गडचांदूरकरांसाठी काय पुढचं भविष्य असेल? निश्चित आम्ही सगळ्यांना घेऊन चालू आणि ज्या ज्या काही आपण ज्या गोष्टी विकासाच्या बाबतीत ज्या बोललेल्या आहोत त्या पूर्ण करण्यासाठी एक समर्पित पुढील आयुष्य जगू।